लाडकी बहीण योजना एक मोठी घोषणा झालेली आहे। ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या ताईला पैसे भेटणार आहेत, कधी भेटणार आहेत, संपूर्ण माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। तुम्ही बघू शकता, टीव्हीत पण बातमी आलेली आहे आणि न्यूजपेपरला पण कशा स्वरूपात बातमी आली आहे मी सगळं सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अशा कोणत्या ताई आहेत ज्यांनाच फक्त पैसे भेटणार आहेत आणि ज्या ताईंना पैसे भेटणार नाहीत ती सगळी डिटेल्स या ठिकाणी दिलेली आहे। त्याच्यामुळे आज कुणाला ताईला पैसे आले असतील तर कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय। आज सकाळपासून कुणाला पैसे आले आहेत का कमेंट बॉक्स मध्ये एकदा सांगा। आणि ज्या ताईंना अजून 1 रुपया पण आला नाही त्यांनी पण काळजी करू नका, न्यूज पूर्ण बघायची आहे। या ठिकाणी कधी तुम्हाला पैसे भेटणार आहेत बघा। तब्येत आज माझी थोडी ठीक नाहीये, कालपासून बरं वाटत नाही, तरी पण तुमच्यासाठी नवीन बातमी आली म्हणून ती घेऊन आलेलो आहे। कारण तुम्ही पण काळजी करत बसलात की पैसे कधी येणार आहेत, त्याच्यामुळे तुमच्यासाठी ही मोठी घोषणा जी झाली आहे ती मी घेऊन आलेलो आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की सर्वच ताईंना या ठिकाणी पैसे भेटणार नाहीत। कोणत्या अशा ताई आहेत त्यांना तिसऱ्या टप्प्यात पैसे भेटणार आहेत ते या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। खूप महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मी दररोज या ठिकाणी देत आहे। चला ब्रेकिंग न्यूज काय आहे, मोठी घोषणा काय झाली आहे ती आपण या ठिकाणी बघूया। या ठिकाणी तुम्ही बघू शकता न्यूजपेपर आहे। आतापर्यंतची प्रगती, योजनेची अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण प्रगती कशी झाली आहे त्याच्याबद्दलची सगळी डिटेल्स दिली आहे। पहिला टप्पा, दुसरा टप्पा, कधी वाटप झाला ते पण दिलेलं आहे। व्यापक प्रतिसाद, जवळजवळ 1 कोटीहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला हे पण दिलंय। तिसऱ्या हप्त्याची घोषणा बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी खाली तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिसऱ्या हप्त्याची वितरणाची घोषणा केली आहे। या ठिकाणी न्यूजपेपरची बातमी आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर न्यूजपेपर जाऊन पाहू शकतात। याच व्हिडिओच्या खाली मी वाटलं तर लिंक देतो, त्या लिंकवर क्लिक करा, न्यूजपेपर तुम्हाला समोर पाहता येईल। कारण ह्याच्यामध्ये मी स्वतः काही बोलत नाहीये, न्यूजपेपरची बातमी तुम्हाला समोर दाखवत आहे। ज्या ठिकाणी जी घोषणा झाली आहे ती घोषणा तुम्ही या ठिकाणी बघू शकता। लक्षात घ्या, पुढे आपल्याला बघायचं आहे कोणत्या ताईंना कधी पैसे भेटणार आहेत। ही न्यूजपेपरची बातमी आहे बघा। तिसऱ्या हप्त्याची महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी दिसते। तिसऱ्या हप्त्याबद्दल खालील महत्त्वाची माहिती उपलब्ध झाली आहे। वितरणाची तारीख बघा, या ठिकाणी आता तारीख देखील आलेली आहे। वितरणाची तारीख, वितरणाची तारीख म्हणजे तुम्हाला कधीपासून पैसे भेटणार आहेत। 19 सप्टेंबर 2024 सायंकाळी 4 वाजता बघा। लक्षात घ्या, 19 सप्टेंबर। मी पण तुम्हाला 2-3 दिवसापासून सांगत होतो, आता न्यूजपेपर मध्ये पण आलेलं आहे, टीव्ही मध्ये पण मोठी घोषणा झालेली आहे। कारण की ज्या गोष्टी सत्य असतात तेच मी सांगायचा प्रयत्न करत असतो। कारण बघा, तुमच्या समोर आता न्यूज दिसत आहे, प्रूफ के साथ या ठिकाणी पुराव्यासहित तुम्हाला समोर दिसत आहे। 19 सप्टेंबर म्हणजे उद्या संध्याकाळी 4 वाजल्यापासून तुम्हाला पैसे यायला सुरुवात होणार आहे। कारण बघा, आज पण बँका बऱ्याच बंद आहेत, ग्रामीण बँक असेल, SBI असेल, बऱ्याच बँकेला आज पण सुट्टी आहे। तर उद्या सकाळी बँका उघडल्यानंतर प्रोसेस स्टार्ट होईल आणि संध्याकाळी 4 वाजता, सायंकाळी 4 वाजता तुमच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात होणार आहे। पण याच्यामध्ये खाली पण दिलंय, सर्व ताईंना या ठिकाणी पैसे येणार नाहीत। लक्षात घ्या, तुम्हाला बघा आतापर्यंत 1 रुपया पण भेटला नसेल, काळजी करू नका, पण काही कंडिशन पण आहेत। ज्या स्क्रुटिनीमध्ये तुम्ही बसलात तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत। तर बघा, एक तुम्हाला न्यूज पुढे मी दाखवणारच आहे, पण एक छोटा मी प्रश्न अजून विचारणार आहे सगळ्यांसाठी, सगळ्या ताईंसाठी। पहिला हप्ता कुणाला भेटला होता कमेंट बॉक्स मध्ये सांगा। पहिला हप्ता म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये 3000 रुपये कुणाला भेटले होते त्यांच्यासाठी ही बातमी आहे बघा। पहिल्या टप्प्यात ज्यांना पैसे भेटले होते 3000 रुपये, 14 तारखेपासून 19 ऑगस्ट पर्यंत कुणाकुणाला कधी कधी पैसे भेटले होते कमेंट बॉक्स मध्ये पट सांगायचं आहे। कारण की 19 तारखेला पहिला 1500 रुपयाचा हप्ता, लक्षात घ्या, जो 1500 रुपयाचा हप्ता आहे तो डायरेक्ट डीबीटी व्हायला सुरुवात होणार आहे। 1500 रुपयाचा हप्ता उद्या संध्याकाळी 4 वाजल्यापासून। ज्या त्यांना 14 ते 19 ऑगस्ट पर्यंत पैसे भेटलेत पटपट कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे। तर लक्षात घ्या, आणि त्याच्यामध्ये पण पहिल्या हप्त्यात पैसे भेटले म्हणजे असं समजू नका की मला लगेच 1500 येतील। स्क्रुटिनी नुसार, स्क्रुटिनी म्हणजे काय, डबल फॉर्म भरला असेल, कोणी कुटुंबामध्ये अजून अधिक फॉर्म ज्यांनी भरले असतील, किंवा ज्यांना दुसऱ्या योजनेचा लाभ चालू आहे, किंवा ज्यांच्याकडे घरामध्ये 4 व्हीलर आहे, किंवा ज्यांनी चुकीचे डॉक्युमेंट्स लावले आहेत, त्या स्क्रुटिनी नुसार त्यांना पहिल्या टप्प्यात जरी पैसे
पैसे भेटले असतील त्यांना 1,500 रुपये भेटणार नाहीत। या ठिकाणी खाली सगळी अपडेट दिलेली आहे। तर लक्षात घ्या, पहिल्या टप्प्यात ज्या ताईंनी पैसे भेटले होते त्या ताईंनी एकदा मला कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचंय। बघा एवढ्या साऱ्या ताई लाईव्ह आहेत, आजारी आहे मी स्वतः, माझ्या तोंडातून आवाज निघत नाही, तरी तुमच्यासाठी एक व्हिडिओ मी बनवत आहे, स्पेशल तुमच्यासाठी आलेलो आहे। तर कृपया करून सर्व ताई, भरपूर सारी ताई लाईव्ह आहेत, प्रत्येक ताईची कमेंट यायलाच पाहिजे की तुम्हाला पैसे कधी भेटले होते, पैसे कधी भेटले होते। त्यांनी प्रत्येक ताईंनी नाव टाका, पण नाव टाकल्याशिवाय कमेंट करू नका कृपया करून। थोडी तुम्ही पण एक काळजी घ्या की नाव टाका, जिल्हा टाका, आणि अप्रूव्डचा मेसेज जर आला असेल तर ठीकच आहे, कारण पैसे पहिल्या हप्त्यात आले, तर पहिल्या हप्त्यात कधी आले होते पैसे ते मला कृपया करून सांगायचं आहे। तर त्याच्यानुसार आपल्याला पुढच्या गोष्टी बघणार। आता हे झालं पहिल्या टप्प्यातील ताईंना पैसे भेटणार आहेत, त्यांनी एकदा कमेंट करा। दुसरी गोष्ट आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे कधी 29 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या तारखेमध्ये ज्या ताईंना पैसे भेटले होते त्यांनी आता कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की सर माझं हे नाव आहे, हे मला दुसऱ्या टप्प्यात पैसे भेटले होते, आणि डेट पण सांगायची 29 ला भेटले होते का 30 ला भेटले होते, 31 ला भेटले होते, आणि त्याच्यानंतर 3,000 रुपये तुम्हाला भेटले असतील। डीबीटी तुम्हाला असताना तुम्ही जॉईंट अकाउंट काढले का ते एकदा सांगायचंय। जॉईंट अकाउंटला जर डीबीटी असेल तर बघा तटकरे मॅडमनी कालच सांगितलेलं आहे की तुम्हाला जॉईंट अकाउंट असेल तर पैसे मिळायला प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण की ज्या त्याचं आधार कार्ड आहे त्याचंच अकाउंट असायला पाहिजे। पहिल्या टप्प्यात पैसे भेटले असतील, दुसऱ्या टप्प्यात भेटले असतील, पण तिसऱ्या टप्प्यात भेटायला तुम्हाला अडचणी निर्माण होऊ शकतात। तर ही या ठिकाणी न्यूज आलेली आहे समोर। आता राहिला प्रश्न, पहिला टप्पा झाला, दुसऱ्या टप्प्यातला त्याचा झाला, तिसऱ्या टप्प्यातील अशा कुणी ताई आहेत का ज्यांना अजून एक फुटकी कवडी पण आली नाहीये, 1 रुपया पण आला नाही, 1 दमडी पण आलेली नाहीये? अशा कुणी ताई आहेत का ज्यांना अजून 1 रुपया पण सरकारकडून भेटला नाही? लाडक्या बहिणी योजनेचा फॉर्म भरलाय 31 ऑगस्ट, पण लक्षात घ्या 31 ऑगस्ट पर्यंत ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांनाच या ठिकाणी पैसे भेटणार आहेत। ज्या ताईंनी 10 सप्टेंबर पर्यंत ज्यांनी फॉर्म भरलेत त्यांना 30 सप्टेंबर पर्यंत पैसे भेटतील, कारण लक्षात घ्या 10 सप्टेंबर पर्यंतची याद्या पुढे गेलेल्या आहेत। 10 सप्टेंबर पर्यंत ज्यांनी फॉर्म भरले, अप्रूव्हल मेसेज आलाय, डीबीटी ज्यांचं कंप्लीट झालंय त्यांनाच या ठिकाणी 30 सप्टेंबर पर्यंत पैसे भेटणार आहेत। 30 सप्टेंबर पर्यंत कुणाला पैसे भेटणार आहेत? ज्यांनी 10 सप्टेंबर पर्यंत सगळ्या गोष्टी कंप्लीट केल्या त्यांनाच। आता बघा सर म्हणत असते, बरेच जण ताई म्हणत असतील की सर आम्हाला डायरेक्ट 4,500 रुपये भेटतील का? नाही। ज्या ताईंनी सप्टेंबर महिन्यात फॉर्म भरलाय 1 सप्टेंबर पासून 10 सप्टेंबर त्यांना 1,500 रुपये भेटणार आहेत। 1,500 रुपये फक्त भेटणार आहेत, त्यांना जुलै ऑगस्टचे पैसे भेटणार नाहीत। आता 4,500 रुपये कुणाला भेटणार आहेत लक्षात घ्या। 31 ऑगस्ट पर्यंत ज्यांचं अप्रूव्डचं आलंय, सबमिट केलाय, त्यांनाच डीबीटी ज्यांनी केलंय त्यांनाच 4,500 रुपये भेटणार आहेत। बाकीच्या ज्या पुढच्या ताई आहेत त्यांना 1,500 रुपये भेटणार आहेत। ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे। तर ताई एवढे सारे ताई लाईव्ह आहेत, सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे। बघा तुमचा दादा तुमच्यासाठी बघा एवढी मेहनत करून बघा स्वतः सांगतो तुम्हाला तब्येत ठीक नाहीये, पण तुमच्यासाठी तुम्ही काळजी करत आहात, पैसे दररोज येत नाहीयेत, बँका आता उघडायला चालू होईल उद्यापासून, तुमच्यासाठी ईश्वरचरणी एक प्रार्थना करतो की उद्यापासून बघा डेट जी सांगितली आहे 19 सप्टेंबर सायंकाळी 4 वाजता न्यूजपेपरची बातमी आहे, तर प्रार्थना करतो की सगळ्यांना उद्यापासून पैसे भेटावेत। तर तुम्ही पण तुम्हाला हवेत का सगळ्यांना पैसे एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा। यस, तुमच्यासाठी खूप दररोज छान छान माहिती घेऊन येत आहे। सगळ्यांनी एक लाईक पटपट करायचं आहे प्लीज, सगळ्यांनी कृपया करून सगळ्यांनी एक लाईक करायचं आहे। कमीत कमी तुमच्यासाठी दररोज माहिती घेऊन येत आहे, ब्रेकिंग न्यूज आणत आहे, किंवा आनंदाच्या बातम्या असतील, किंवा ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, ज्या गोष्टी या ठिकाणी नियम लागू होतात, कधी कधी GR येतो, त्या गोष्टी पण सगळ्या समजून सांगत आहे। त्याच्यामुळे चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचंय, आणि ज्या ताई आता व्हिडिओ बघत आहेत त्यांनी सगळ्यांनी लाईक करायचंय, पटपट लाईक करायचंय। काही पैसे लागणार नाहीत लाईक करायला, सगळ्यांनी एक दादासाठी लाईक करायचंय। लाडक्या ताईंनो उद्या सगळ्यांनी वाट बघायची, संध्याकाळी 4
4 वाजता जर आलेच देवाच्या कृपाने सकाळी 9 वाजता पण पैसे येतील, काही हरकत नाही, पण संध्याकाळी 4 वाजता त्यांनी सांगितलंच आहे तुमच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात होणार आहे. न्यूजपेपरची बातमी आहे, याच्यामध्ये मी काही स्वतः बोलत नाहीये. त्याच्यामुळे उद्या संध्याकाळी 4 वाजता सगळ्यांनी वाट बघायची. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.